वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा। जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या सुभेदारवाडा विद्यासंकुलात आपले सहर्ष स्वागत आहे. क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे या आपल्या संस्थेच्या ब्रीद वाक्याला अनुसरून आपल्या शाळेत गेल्या 132 वर्षात अनेक नामवंत व गुणवंत व्यक्तिमत्वांना घडविले आहे व समाजास प्रदान केले आहे. यापैकीच काही यशस्वी विद्यार्थी घेऊन शाळेने नवीन उपक्रम सुरू केला आहे. त्याचे नाव आहे माझी शाळा माझी आठवण. या नवीन उपक्रमात मी सुमेध सुहास वाडेकर 8वी अ आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. या उपक्रमात आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या शाळेविषयीच्या आठवणींना आपण उजाळा देणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपल्या जीवनात सामाजिक स्तरावर आणि आपापल्या कार्यक्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या सुभेदारवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या शाळेविषयीच्या भावना जाणून घेणार आहोत. तसं म्हटलं तर शाळा हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. 10-12 वर्षात तिच्या प्रांगणात आपले व्यक्तिमत्व फुलते. बाहेरच्या जगात उडण्याचे सामर्थ्य आपल्या पंखात ही शाळा माऊली देत असते. म्हणूनच म्हणावेसे वाटते, ही आवडते मज मनापासून शाळा, ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लया ही जसा माऊली बाळ, लाविते लया जसा माऊली बाळ. आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यांचा थोडक्यात परिचय. माननीय श्री अनंत गोपाळ जोशी, सुभेदारवाडा शाळेचे 1967च्या SSC बॅचचे माजी विद्यार्थी. लहानपणापासूनच सर हुशार, ध्येयवादी आणि नम्र. सरांनी BE इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण केले असून IIT मुंबई येथून कम्प्युटर सायन्स पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे जोशी सर कर्तृत्ववान, भावनिक, कुटुंबवत्सल आणि सामाजिक बांधिलकी जपणारे आहेत. आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून L&T इन्फोटेक या नामवंत कंपनीतून असिस्टंट जनरल मॅनेजर या पदावरून सेवानिवृत्त झाली. असे हे हरहुन्नरी जोशी सर यांनी सुभेदारवाडा विद्यासंकुलाच्या नवीन संगणक कक्षाच्या उभारणीसाठी सढळ हस्ते मदत केली असून ते सर्वांच्या आणि शाळेच्याही कायम स्मरणात राहील. चला तर मग सुरुवात करूया माझी शाळा माझी आठवण या उपक्रमातील आजच्या पहिल्या मुलाखतीला. नमस्कार सर, आपण 1967च्या SSC बॅचचे माजी विद्यार्थी आहे. शालेय जीवनातील आपला अविस्मरणीय अनुभव आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल की ज्यामुळे आपली शाळेबद्दलची वेळ इतकी घट्ट झाली. 1967 साली मी शालांत परीक्षा उत्तीर्ण झालो. 5वी मध्ये मला आई आणि बाबांनी शाळेमध्ये घातलं. 5वी ते 11वी 7 वर्ष मी इथे शाळेत. तर एवढ्या कालावधीमध्ये माझं सगळं बालपण शाळेतच गेलं. ती एक मोठी गोष्ट आहे की मी शाळेबरोबर का आहे, मला एवढी आवड का आहे. दुसरी गोष्ट अशी असते की शाळेमध्ये असताना छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात. या घडताना आपल्या मनावर त्याचे परिणाम होत असतात आणि आपण त्यातून काहीतरी शिकत असतो. त्यावेळेला आपल्याला कळत नाही, नंतर जाणवते की अरे ही गोष्ट आपण असं झालं त्यामुळे
हे नंतर कळतं, पण ते होत असतो त्याचा परिणाम, कारण आपण लहान असतो आणि आपल्या मनावर ते बिंबवलं जात असतं. तर एक दोन गोष्टी सांगतो मी, की काय मी शाळेमध्ये काही चांगला विद्यार्थी असा नव्हतो, तो मी व्यवस्थित होतो, मी काही गडबड गुन्हा मस्ती वगैरे करत नव्हतो, पण अभ्यासात काही हुशार होतो. कायम मी कोणत्या तरी विषयामध्ये नापास होतो. इंग्रजी आणि इतिहास भूगोल नागरिकशास्त्र दोन विषय म्हणजे माझा शब्द. एका कोणत्या तरी विषयात मी दरवर्षी हमखास नापास. त्याच्यामुळे प्रगती पुस्तकामध्ये माझा वर्षे वर्गात घातला गेला असं फार क्वचित. आता हे घातलं झालं, त्याच्याबद्दल काय झालं तर मी अजून तुला दोन तीन गोष्टी सांगतो. कशी की पहिली आठवण म्हणजे मी 6वी मध्ये, त्यावेळेस 6वी मध्ये तिमाही परीक्षा झाली. मराठीचा पेपर बाईंनी वर्गामध्ये वाटला, उत्तरपत्रिका दिल्या आणि मी त्याच्यामध्ये नापास. 34 मार्क, 34 गुण मिळाले मला, नापास. खूप वाईट वाटलं, आपली मातृभाषा आहे तर मी नापास. जाम रडा. माझी मित्रमंडळी आली, खूप समजावलं. मग आपण बाईंना सांगूया की 1 मार्क 1 गुण वाढवून द्या. माझी काही त्याला कळत नाही, पण मला माहिती ते खोटं आहे. आज तर मी दिसेन, मला माहिती मी नापास आहे. पण शेवटी माझ्या मित्रांनी बाईंकडे जाऊन तो 1 गुण वाढवून टाकला. पण त्याचा एक परिणाम असा होता की त्यानंतर मी कधीही मराठीमध्ये नापास नाही. हा झाला एक. दुसरी गंमत अशी की माझं अक्षर अतिशय खराब. हे खराब अक्षर घेऊन व्हायचं काय, वर्गामध्ये आपण वर्गपाठ लिहून घेतो आणि भराभरा लिहावं लागतं, आणि भराभरा लिहिताना अजूनच खराब अक्षर. 2-4 दिवसानंतर मला काय लिहिलंय ते काही वाचता यायचं. त्याच्यामुळे त्या वर्गपाठाच्या वह्या मला निरुपयोगीच होते. पण मग 9वी मध्ये मी गेलो त्यावेळी थोडीशी अक्कल येते. हा, तर मला असं लक्षात आलं की आपण असं करूया, एक रफ वही म्हणतो आपण, कच्च्या कामाची वही बनवली आणि मग त्या वहीमध्ये मी सगळं लिहून घेतो बरोबर. आणि मग माझ्यावरती एक जबरदस्तीच होती, कारण तो जो काही बरोबर मी वर्गात लिहून घेतलं, 2 दिवसाच्या आत वर्गपाठाच्या वही व्यवस्थित नीट सुवाच्य लिहिलं पाहिजे. कारण 2 दिवसाचे वर गेले की मला काय होतं बाबा. त्याच्यामुळे मी घरी गेल्यावरती शांतपणे ते लिहित राहायचो, सगळं व्यवस्थित, जेवढं जमेल तेवढं छान अक्षर करून लिहायचं. तर हे असं लिहित असताना काय होतं माहिती का, की एक आपण वहीतलं वाचायचं वाक्य आणि मग ते नीट लिहून काढायचं. किमान 4-5 वेळा तरी आपल्या मनात ते म्हटलं जातं वाक्य. तुला हवं तर प्रयोग करून पुस्तक घ्यायचं, एक वाक्य वाचायचं आणि पाठीवरती ते सुवाच्य अक्षरामध्ये लिहून काढ. 3-4 वेळा तरी आपण ती वाक्य म्हणत राहतो मनामध्ये आणि नकळत ती गोष्ट करतो. त्याचा परिणाम असा झाला की मला मग पुढे कधीही परीक्षेसाठी अभ्यासच करावा लागला. माझा अभ्यास झाला, कधीही परीक्षेला मी पासच होतो. आणि हे 9वी पासून पुढे शेवटी अगदी मी IIT मधून संगणक शिक्षण घेऊन बाहेर पडलो तिथपर्यंत मी असंच करतो. मला खूप फायदा झाला. एक तर अक्षर सुधारलं, दुसरं मला अभ्यास मी व्यवस्थित व्हायला लागला माझा, आणि कधीही मला परीक्षेसाठी म्हणून वेगळा अभ्यास. ते होताना एक अजून गंमत अशी झाली की 10वीचा वर्ग होता. 10वीच्या वर्गात मला मराठीचाच तास होता. मराठी तासाला मी आपला कच्च्या वहीमध्ये लिहितोय,
महाराष्ट्राचे वैद्यबाई होते मराठी शिकवत. त्या मला अक्षर गणित शिकवत होत्या. त्याने मला उभं केलं. जोशी उठा, वर्गपाठाची वही कुठे आहे? का नाही लिहितात? बाई म्हणतो, बाई माझा अक्षर खूप खात येतं, म्हणून मी या वहीत लिहून घेतो आणि घरी गेल्यावर वर्गपाठामध्ये लिहितो. मी माझी वही वर्गपाठाची वही दाखवली पाहिजे. वर्गपाठाच्या वहीमध्ये कालपर्यंतचा अभ्यास छान लिहिला, सुवाच्य अक्षरात लिहिलं. सुवाच्य म्हणजे माझं जेवढं सुवाच्य ते. पण मग ते लिहिलं, बाईंना खूप छान वाटलं आणि बाईंनी तुझ्या वर्गात दाखवली वही. बघा वर्गपाठाचा अशी वही पडते. असा माझा तो फायदा. अशा प्रकारे गोष्टी घडत असतात, आपण घडत असतो आणि म्हणून शाळेबरोबर आपलं नातं कायमच असतं. सर, आपली शालेय जीवनातील आठवण ऐकून खरंच खूप छान वाटलं. सर, आपण इलेक्ट्रिकल इंजिनियर आहात, आपण कम्प्युटर सायन्स केलंय, आपण संगणकाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे, ते पण अशा काळात की ज्या काळात संगणक वापरायला नुकतीच सुरुवात झाली. आपल्याला असे का वाटले? लहानपणी आपण कोणते ध्येय ठरवले होते? त्या ध्येयपूर्तीसाठी आपला आदर्श कोण? मी आधीच सांगितलं, त्या हुशार होते, त्यामुळे ते ध्येयपूर्ती असल्या गोष्टी माझ्यासाठी काही लागत. तुम्ही काय, मी आपला शाळेमध्ये पास झालो, मग गेलो मी महाविद्यालयामध्ये. माझ्या आपण IIT मध्ये जायला पाहिजे. पण IIT मध्ये जायचं म्हणजे त्याची प्रवेश परीक्षा द्या आणि प्रवेश परीक्षा मला काही आत्मविश्वास नव्हता, मी नापास पण होता काय झालं की मग मी अभियांत्रिकीमध्ये गेलो. अभियांत्रिकीच्या ह्याच्यामध्ये शिकताना आम्हाला एक अनिल भट नावाचे प्राध्यापक होते. तर त्या प्राध्यापकांनी सहजच गंमत म्हणून आम्हाला संगणकाची फोर्ट्रान 4 ही त्या काळामध्ये अतिशय नावाजलेली अशी भाषा होती. त्या भाषेमध्ये आज्ञावली लिहिण्याचं शिक्षण तसं. हा विषय काय आम्हाला अभियांत्रिकीला नव्हता, असं त्यांनी सहज म्हणून आम्हाला गंमत म्हणून तो शिकवला. एका दिवाळीच्या सुट्टीमध्ये 15 दिवसाचा त्यांनी वर्ग घेतला आणि मी शिकलो. त्यानंतर गंमत काय झाली की मी अभियांत्रिकी पास झाल्यानंतर IITची प्रवेश परीक्षा दिली आणि खूप छान गुण पास. त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं, आम्हाला सांगितलं की बघा या अभियांत्रिकीमध्ये, विद्युत अभियांत्रिकीमध्ये 4 वेगवेगळे विषय आहेत, ज्या विषयामध्ये तुम्हाला प्रावीण्य घेता येतं, तुम्ही MTech करू शकता. म्हणून मी असे 4 याच्यासाठी त्यांनी मौखिक परीक्षा होती, ती मौखिक परीक्षा दिली. आता गंमत अशी झाली की माझं दैव म्हणत होतं तुला इथे नाही काम, तुझं संगणकाचं काम. इथे त्यांनी कसं सांगितलं की मी 4ही मौखिक परीक्षांमध्ये नापास केलं, सगळ्या समित्यांनी नापास केलं. जवळजवळ रडतच नाही येतो, चला परत. पण तेवढ्या तिथे एक उद्घोषणा केली की बघा IIT मध्ये आम्ही एक पदविका अभ्यासक्रम सुरू करतो संगणकाचा, ज्या कोणाला द्यायची असेल परीक्षा त्यांनी द्यावी. मी मौखिक परीक्षा दिली. मला माहिती होतं ना ते फोर्ट्रान मी शिकलो होतो, त्याचा खूप फायदा झाला आणि त्या ह्याच्यामध्ये मला त्यांनी हो जोशी तुम्हाला दिली त्याला आणि मी संगणकाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला. कधी ठरवलं नव्हतं पण असं काय. सर, तुमचे विचार ऐकून आम्हालाही प्रेरणा मिळाली.
सर, आपण सुरुवातीच्या काळात उच्च पदावर नोकरीला होता. नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय म्हटलं की चढ उतार आलेच. त्यावर तुम्ही कशी मात केली? तर काय आहे की मी असा विचार केला होता, आपण आपली स्वतःची एक संस्था काढावी, शिक्षण संस्था, की ज्याच्यामधून आपण संगणकाचं शिक्षण लोकांना देऊ. तर हे शिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी मी प्रयत्न सुरू केले. नोकरी सोडून दिली आणि मग मी बायकोला म्हटलं की मला 3 वर्ष दे, मी 3 वर्षात अशा प्रकारे ही संस्था तयार करणार. असं छान पॅम्पलेट वगैरे तयार केलं होतं. पण गंमत अशी झाली की 3 वर्ष हर प्रयत्न करून मलाच घ्यायचं. 3 वर्ष झाले पण मग मी विचार केला की हे काही येरा गबाळाचं काम नाही, हे आपलंच काम आहे. सोडून दिलं. सर, हा प्रश्न विचारण्यामध्ये माझा एकच उद्देश होता, तो म्हणजे आम्हा विद्यार्थ्यांना मनावरील ताणावर नियंत्रण व रागावरील नियंत्रण या गोष्टीची आता अत्यंत गरज आहे. खरी गोष्ट, मनावर जर ताण गेला तरच तुम्ही छान अभ्यास करू शकता. पण त्यासाठी खेळ खूप खेळायचा. मी शाळेमधून घरी गेलो की माझी संध्याकाळ वडील घरी येईपर्यंत मैदानावरच आहे. सुदैवाने आम्हाला चांगलं मोठं मैदान खेळायला. पण मित्रांमध्ये असं गप्पा टप्पा करत गेल्यानंतर, शारीरिक खेळ खेळून कष्ट केल्यानंतर आपोआप एक मनाला शांती मिळते आणि बाकीचा अभ्यास कुठे चालू. सर, काही काळ आपण प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे देखील काम केले आहे. त्यावेळी आपल्याला आलेले अनुभव आम्हाला सर्वांनाच ऐकायची खूप उत्सुकता आहे. मी नोकरीला जिथे लागलो होतो सुरुवातीला, ती एक संशोधन आणि विकास संस्था आणि तिथे आम्हाला एक गटच होता आणि वर्षातून एक आठवडाभर तरी तुम्ही लोकांना प्रशिक्षण दिलं पाहिजे कोणत्याही विषयावर. मग आम्ही काय करत होतो, काहीतरी वाचनालयात बसायचं, संस्थेचं मोठं वाचनालयात बसायचं, छान छान पुस्तकं निवडायची, एखादं पुस्तक घ्यायचं, थोडं वाचून काढायचं, तो अभ्यास करायचा त्याचं आणि त्याच्यावर एक आठवड्याभराचं प्रशिक्षण लोकांना द्यायचं. ते धर्म गृहीत धरून मला ते खूप आवडत. मी वर्षाला 2-2 असे वर्ग घ्यायचे. तर हे वर्ग घेताना मी त्या काळामध्ये 1980 साली सर्वात पहिल्यांदा माझ्या हातामध्ये सी प्रोग्रामिंग लँग्वेज या प्रोग्रामिंगच्या भाषेचं पुस्तक हातामध्ये मी ते वाचून काढलं, समजून घेतलं आणि मग त्याच्यावर मला माहित नाही इतकी मी व्याख्यानं दिली. इतके वेळा मी प्रशिक्षणाचे वर्ग घेतले, आठवडा खूप. त्या काळामध्ये सी ही भाषा, संगणकाची भाषा शिकवण्यात अख्ख्या भारतात मी एकटा होतो. पण मी ते केलं आणि त्याचा खूप फायदा. आता ही गोष्ट एक झाली. दुसरं माझं काम जे होतं ते म्हणजे संगणकांचा संवाद. 2 संगणक एकमेकांशी कसे बोलतील, कसे एकमेकांबरोबर विचार करतील, त्याला इंग्रजीमध्ये कॉम्प्युटर कम्युनिकेशन म्हणतात. त्या विषयावर मी भरपूर प्रशिक्षण केलं. वर्षातून 2-2 वेळा मी प्रशिक्षण वर्ग घेत. पुढे काय झालं, महाविद्यालयामध्ये हा विषय शिकवायला सुरुवात झाली. मी महाविद्यालयात जाऊनही शिकवतो आणि आम्हाला ते परवानगी होती की आमचं काम सांभाळायचं, आम्ही त्याच्यावर परिणाम होऊ द्यायचा. मग तुम्ही वाटेल तिथे जाऊन वाटेल तितके दिवस शिकवा.
आम्हाला ती परवानगी होती. तर मी त्याचा भरपूर फायदा घेतो. मी शिकवायचं, मला आवडत. एकदा काय झालं की भारतीय नौदलाने त्यांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, संगणकाचं प्रशिक्षण देण्यासाठी एक कार्यक्रम ठरवला. आणि मग वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी आमच्या संस्थेमधल्या लोकांनी त्यांनी बोलावलं की तुम्ही या, आमच्या अधिकाऱ्यांना शिकवा हे विषय. अर्थातच संगणकाचा संवाद हा विषय मला होता. आणि ज्यावेळी माझे कलिग तिथे गेले होते, जात होते, तर त्यांच्याबरोबर मोठी भाडं असायची, पुस्तकं. ते त्या काळी आम्ही म्हणतो ट्रान्सपरन्सी बोर्ड, एक प्लास्टिकचा पारदर्शी कागद असतो, त्याच्यावर रंगीबेरंगी पेनांनी लिहायचं. आणि मग एक ट्रान्सपरन्सी प्रोजेक्टर नावाचं यंत्र असतं, त्याच्यावर ते ठेवायची की समोर मोठ्या पडद्यावरती दिसत. आणि मग ते बघून आणि त्याच्या भोवताली आपली बुद्धी त्याच्यावर लिहायचे आणि मग त्याच्या भोवताली आपलं व्याख्यान द्यायचं. माझ्याजवळ तसं काहीच नाही. तो अधिकारी चक्रावला, तुम्ही कसं काय शिकवणार? काही नाही, काही काळजी करू नका, मला फक्त एक फळा द्या आणि 3-4 रंगीत कडू द्या, मग तुम्ही काय. मग आम्ही गेलो, माझं भाषण सुरू झालं. मी त्याआधी काय केलं, ट्रान्सपरन्सीचा जो प्रोजेक्टर होता काढलं, त्याचं आपलं मागे फळा, मध्ये मी, आणि मग ते समोर ते अधिकारी, आणि आमचा संवाद सुरू. मी छोटे प्रश्न विचारले त्या अधिकाऱ्यांना, ते त्यांची उत्तरं देत होते. मी बरोबर करायचो, चुकीचं आलं तर दुरुस्त करायचो, चांगलं आलं तर वा वा छान, असं अमुक पुढचं मग अमुक सांगा. असं करत 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 मग संगणकाचा संवाद ह्याच्यावरती मी आणि तो नौदल अधिकारी याच्यावर मस्त संवाद होता. आणि त्या लोकांनी तो खूप आवडला. तो इतका आवडला की मला आजपर्यंत ते भाषण दिल्याचा आनंद होतो. सर, अनुभवांचे भांडार आहे आपल्याकडे. तुमच्या प्रत्येक गोष्टीतून आम्हाला काही ना काहीतरी तरी नक्कीच शिकण्यासारखे आहे. सर, आपण नोकरीत असताना मोठमोठ्या प्रकल्पांचे काम प्रमुख म्हणून पाहिले, थोर व्यक्तींबरोबर देखील काम केले. तेव्हा नेतृत्व करताना प्रमुखांच्या अंगी कोणते गुण आवश्यक आहेत आणि कोणती कौशल्ये आत्मसात केली पाहिजे, याबद्दल एक विद्यार्थी म्हणून मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. कसं आहे की म्हणताय की मी विठ्ठल प्रकल्पांवर कामं केली, चुकीचं नाही, कामं केली त्या प्रकल्पावर, पण प्रमुख म्हणून मी कधी नव्हतो. माझ्या बरोबर बरीच लोक असायचे आणि त्या सगळ्यांच्या सोबत मी काम, सहकार्यांच्या सोबतीने त्यांच्याशी मिळतं जुळतं घेत, त्यांच्याशी विचार विनिमय करत, अगदी मनापासून आपलं त्याच्यामध्ये सहभाग देत, की आपण सहभाग देतोय म्हटलं आपला इतरांच्या वरती दडपण येतं, ते पण त्याच्यात सहभाग देतात. आणि असं सहभाग देत देत इतरांच्या बरोबर काम करत करत आवश्यक तो अभ्यास करत आम्ही ते काम करायचो. आणि त्यामुळे आमचे सगळे प्रकल्प यशस्वी झाले. आणि याचं शिक्षण मला कुठे मिळालं माहितीये, मी ज्या वेळेला काम करायचो, मी एका प्रकल्पावर एकटाच काम करतो. माझं पहिलं काम होतं की 2 कम्प्युटर 2 संगणक जोडायचे, एकमेकांशी संवाद तिथं घडवून आणायचे. त्या काळात कुणीच ह्याच्यावर काम केलं नव्हतं. हा विषय आम्हाला IIT मध्ये शिकवलाही नव्हता, पण मला ते काम दिलं, मी करा, पुस्तकं वाचायची, करायचं काय. असं करताना ज्यावेळेला मी काम करत असत, मला आठवत आहे, मी VJTI माहिती आहे तुला, VJTI व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट, किंवा आता जी वीरमाता जिजाबाई, त्या तिथे माझा संगणक ठेवलेला होता आणि एक होता आमचा टाटा इन्स्टिट्यूट. त्या दोन्ही मध्ये संवाद घडवून आणण्याचं माझं काम.
मी रात्री 12 वाजेपर्यंत तिथे बसत आणि काही काही वेळेला माझे अधिकारी म्हणजे माझे डायरेक्टर आमच्या संस्थेत ते माझ्या बरोबर येऊन बसायचे काम करून गप्पा मारून. मी म्हटलं सर तुम्ही कशाला एवढ्या रात्री, तुला सोबत, आणि मग आम्ही गप्पा मारत आमचं काम. तर त्याच्यामुळे आपोआप माझ्यावर दडपून येत, अरे आपले डायरेक्टर येऊन काम केलं पाहिजे आणि ते तसं काम केलं. हा आपोआप इतरांवर परिणाम होतो की आपण जेवढं त्याच्यामध्ये डोकं घालतो, मेहनत घालतो, किमान 80% तरी इतर लोक घालतात त्याच्यामध्ये आणि आपोआप काम होतं. अशा प्रकारे तुम्ही काम करू शकता. सर, हे ऐकूनच आता मला कळले की आपल्या यशस्वी कारकिर्दीचे रहस्य काय आहे ते आम्हाला ते उमगलं आहे. सर, आपल्या काळातील शिक्षण पद्धती आणि आता आमच्या काळातील शिक्षण पद्धती यात खूप बदल झालेले आहेत. एक प्राध्यापक म्हणून कोणते बदल आवश्यक आहेत असे आपल्याला वाटते? दोन्ही शिक्षण पद्धती त्या काळची आमची आणि आजकालची फरक तर आहेच, त्यात प्रश्न नाही. आमच्या काळी परीक्षेमध्ये 60% गुण मिळवून पहिल्या वर्गात येणं महाकठीण होतं. खूप कमी लोकांना पहिला वर्ग मिळाला. आजकाल तुम्ही बघता 90% तर काय वाटले खऱ्या बाबतीसारखी सगळ्यांना मिळतात. बरेच लोक असतात 90% मार्क मिळाले. माझ्या असं लक्षात होतंय की ही जे 90% गुण मिळवणारी मुलं आहेत त्यांना गुण तर मिळतात, पण आपण ज्या विषयामध्ये हे गुण मिळवलेत त्या विषयाची त्यांना समज काडीचीही नसते, अजिबात समज नसते. तर गंमत अशी आहे की तुम्ही जर विषय समजावून घेतलात आणि त्याच्यावरती अभ्यास केलात तर गुण काय आपोआप मिळतात. पण आजकाल गुण मिळवणे याच गोष्टीला महत्व आहे आणि त्यापैकी समजून घेणे याला बाजू. गुण मिळाले ना, नाही समजलं नाही, तर हे झालं या गोष्टीला मला खूप राग येतो. म्हणजे मी जवळजवळ त्याच गोष्टीमुळे आजकाल शिकवणं सोडून देतो. हल्ली शिकवलं जात नाही, महाविद्यालयात जायचं शिकवलं, हल्ली नाही जात. गंमत अशी झालेली आहे की संगणक महाजालावरती माहिती इतकी उपलब्ध असते, सहज उपलब्ध असते, आणि ती सहज उपलब्ध असलेली माहिती आजकालच्या विद्यार्थ्यांना सहज अगदी काहीही श्रम न करता मिळत असते. पण ही जी माहिती मिळालेली आहे, खूप माहिती मिळते, ती मिळालेली माहिती त्याचा अर्थ काय, ती वापरायची कुठे, वापरायची कशी, त्याचा संबंध काय, कुठे कशाची काय संबंध, याचे कोणाला काहीही कळत नसतं. आणि हीच महत्वाची गडबड आहे की, आणि ही म्हणजे आता इतकं अजिबात काही मेहनत न करता ही सगळी माहिती मिळते. वर्गपाठासाठी दिलेला प्रश्न जसा तसा गुगलला सांगितलं की हे बाबा हा प्रश्न आहे, तर अख्खं उत्तर येतं आणि ते तसंच आहे, तसं घ्यायचं बाईंना दाखव. पण त्याच्यामध्ये आपण हे दिलेलं उत्तर, बाईंनी दिलेलं उत्तर, त्याच्यावर बाईंनी जर एक प्रश्न विचारला त्यात काय लिहिलं हे पण वाचलेलं नसतं. तर असं जे आजकाल झालेलं आहे ते खूप वाईट, आणि त्याच्यावर मला काही उपाय नाही, अजिबात उपाय नाही. मार्गदर्शक विचार आहेत आपले. सर, आपण या शाळेचे माजी विद्यार्थी आणि आजी विद्यार्थी म्हणून सर्व विद्यार्थी आपण कोणता संदेश देऊ इच्छितात? संदेश देणं कशी गोष्ट सांगणार त्यात, पण तरी मी 2 गोष्टी सांगतो. त्या 2 गोष्टी अशा की पहिली गोष्ट, मी पहिल्या प्रश्नामध्ये मी अभ्यास कसा केला ते तुम्ही सांगतो. तुम्ही करून बघा तसा, तर झाला तर फायदाच होईल. ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण ज्यावेळेला
वर्गामध्ये शिकत असतो तेव्हा तो वर्ग समजावून घेणं, विषय समजावून घेतला पाहिजे. तो समजावून घेऊन त्याच्यावर मेहनत करून अभ्यास केला पाहिजे, तर आपल्याला यश मिळतं. विषय समजला की गुण आपोआप मिळतात. ते येतातच, ते जात नाही कुठे. पण आपण जातो गुणांच्या मागे पळतो समुद्रामध्ये बाजूला. तर हे चुकीचं आहे. तुम्ही समजावून घ्या, गुण आपोआप मिळतो. असं करत तुम्ही जर शिकलात तर नक्कीच तुमचं नाव होईल. माझं झालं, तुमचं होईल यातही मला कळतं. कुठे दिसत नाही असं की नाही होणार, तर होईलच. अजून एक गोष्ट काय की आपण शाळेतही आम्हाला काय दिलं याच्यापेक्षा मी शाळेतून काय घेतलं हा महत्वाचा प्रश्न आहे. तो आपण आपल्याला विचारायचा. मला शाळेने भरपूर दिलं, कारण मी दोन्ही हाताने उरवाडून घेतलं शाळेत. मी घेतलं, मला मिळालं. तुम्हालाही मिळेल, तुम्ही घ्या. आपल्या एकूणच विचार आणि व्यक्तिमत्वाने आम्ही खूप प्रभावित झालो आहोत. या विचारांवर आणि मूल्यांवर चालण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. या उपक्रमातील आपल्या आजच्या पाहुण्यांचे माननीय श्री अनंत जोशी सरांचे वेळात वेळ काढून मुलाखतीस उपस्थित राहिल्याबद्दल मी शाळेतर्फे त्यांचे मनापासून आभार. धन्यवाद सर. शाळा म्हटलं की आठवणी आणि आपुलकी, शाळा म्हटलं की निरोप आणि पुन्हा एकदा स्नेह भेट. तर अशाच एका नामवंत पाहुण्यासोबत पुन्हा एकदा भेटू लवकरच माझी शाळा माझी आठवण या उपक्रमात. धन्यवाद.